Hello students, today we will discuss about activity sheet format and evaluation process for class 11th and class 12th of the English subject. विद्यार्थ्यांनो, हा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी तुम्हाला आज देणार आहे तो इयत्ता 11वी व इयत्ता 12वी दोन्हीही वर्गासाठी सेम असेल. स्टुडंट्स, you should have to know the actual sheet pattern or your theory exam or your written exam. There will be two exams. One is written exam or theory exam which has 80 marks. Another is oral exam. It has 20 marks. तर अशा प्रकारे दोन प्रकारच्या एक्झाम तुमच्या होतील की ज्यामध्ये इव्हॅल्युएशन तुमचे वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. 80 मार्काची रिटन एक्झाम असेल, लेखी परीक्षा असेल आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा असेल. 20 मार्कासाठी ओरल एक्झाम. नाव सी द इव्हॅल्युएशन पॅटर्न. In the section first, you have to write the answers of the prose topics. It has 34 marks. Prose topicला 34 marks आहेत. या 34 मार्कासाठी काय काय विचारले जाईल तर पहा, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, नोट मेकिंग और माइंड मॅपिंग हे सर्व टॉपिक्स प्रोजवर आधारित असतील. प्रोजच्या सेक्शनमध्ये जे लेसन्स, जे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत त्या टॉपिक्सवर ते प्रश्न आधारित असतील आणि त्याबरोबर नॉन टेक्स्च्युअल जो प्रोज टॉपिक आहेत त्यावरही आधारित प्रश्न राहतील. तुम्हाला यातील प्रश्न 34 मार्कासाठी सोडवायच्या आहेत. लेट्स सी द ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न अलॉंग विथ द ॲक्टिव्हिटीज. Section first, prose. Question first A. Read the extract and complete the activities that follow. 12 marks. A textual scene extract from prose units. About 275 to 300 words. Here you have to read the given passage and after that you have to complete the activities. या ठिकाणी सीन पॅसेज असेल, टेक्स्टबुकमधला पॅसेज असेल, प्रोजमधील पॅसेज वाचायचा आणि त्यानंतर तेथे दिलेल्या ॲक्टिव्हिटीजचे ॲन्सर तुम्हाला लिहायचे आहे. पहिला प्रश्न हा 12 मार्कासाठी राहील. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, Global understanding. It has 2 marks. What will be given in the global understanding? I will tell you while solving the passage. Activity 2, complex factual. It has also 2 marks. Activity 3, interpretation or inference or analysis. It has 2 marks. Activity 4, personal response. It also has 2 marks. In personal response activities, you have to write your own views, your own ideas. Activity 4 पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला स्वतःच्या मनाने याचे आन्सर लिहावे लागेल. ॲक्टिव्हिटी 5, लँग्वेज स्टडी. 2 sentences on textual grammar. It has 2 marks. या ठिकाणी ग्रामरचे 2 वाक्य त्या पॅसेजमधील असतील. ॲक्टिव्हिटी 6, vocabulary. Last activity, it also has 2 marks.
ऑल दीज ॲक्टिव्हिटीज हॅज 12 मार्क्स. या सर्व ॲक्टिव्हिटीची बेरीज केली तर 12 मार्क्स होतात. 6 ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. इट इज अ टेक्स्च्युअल सीन पॅसेज. तुमच्या टेक्स्टबुकमधला हा पॅसेज असेल, तुमच्या पुस्तकामधील हा पॅसेज असेल. यामध्ये 250 ते 300 शब्दामधील हा पॅसेज असून याला सीन पॅसेज असे म्हटले जाते. सो स्टुडंट्स, you have to write all the answers of these activities. Then in question first, you will find question first B also. It has 4 marks. Now the title of this section is language study, but here you will find non-textual grammar. बघा, लँग्वेज स्टडी B1 आहे. डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स फॉर 3 मार्क्स. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे ग्रामर असेल ते पुस्तकातील असणार नाही. पुस्तकाच्या बाहेरील ग्रामरची वाक्ये या किंवा सेंटेन्सेस या ठिकाणी असतील. ग्रामर हे सारखेच असते, फक्त पुस्तकातील ग्रामर असेल तर त्याला आपण टेक्स्च्युअल ग्रामर असे म्हणतो आणि पुस्तकाच्या बाहेरील ग्रामरसाठी आपण नॉन टेक्स्च्युअल सेंटेन्सेस, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असे आपण म्हणतो. There will be 2 activities here. First one is do as directed and transformation of sentence. दिलेली वाक्ये ट्रान्सफॉर्म करून पुन्हा लिहा. There will be 3 sentences along with this. There is activity number 2, spot the error. It has 1 mark. याप्रमाणे 4 मार्कासाठी लँग्वेज स्टडी किंवा ग्रामर हे तुमच्या एक्झाममध्ये दिसेल. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन फर्स्ट ए आणि क्वेश्चन फर्स्ट बी असे 12 मार्क क्वेश्चन फर्स्ट ए आणि बीला 4 मार्क्स असे टोटल आपण 16 मार्क्सचा पॅसेज या ठिकाणी 16 मार्क्सचा पॅटर्न या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. Now question second A. Read the extract and complete the activities given below for 18 marks. An unseen passage of 275 to 300 words. Question second A is the same as the top of the question first A. क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिसतील त्याच पद्धतीने प्रश्न क्वेश्चन सेकंड ए मध्ये सुद्धा दिसतील. इन दिस क्वेश्चन द गिव्हन पॅसेज इज नॉन टेक्स्च्युअल. येथील पॅसेज हा पुस्तकातील असणार नाही. अनसीन पॅसेज किंवा नॉन टेक्स्च्युअल म्हणजेच पुस्तकाच्या बाहेरील. सो हिअर द ॲक्टिव्हिटी विल बी द सेम. सारख्याच ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिसतील, यामध्ये कोणताही बदल नाही. नाव क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन सेकंड बी. समरी रायटिंग कंप्लीशन टास्क फॉर 3 मार्क्स. हिअर यू विल गेट समरी रायटिंग. या ठिकाणी दिलेला पॅसेज, या ठिकाणी जो पॅसेज असेल त्यावर तुम्हाला समरी करायची आहे. क्वेश्चन सेकंड ए मध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्याचाच सारांश लेखन म्हणजे समरी. समरी रायटिंग तुम्हाला या ठिकाणी त्याची समरी लिहायची आहे. जवळपास 1/3 मध्ये तुम्हाला लिखाण करावे लागेल. इतके लिखाण तुम्हाला कमी लिहावे लागेल. एवढा पॅसेज या ठिकाणी तुम्हाला रिड्यूस करून लिहावा लागेल. यू हॅव टू गिव्ह सुटेबल टायटल फॉर इट. यासाठी तुम्हाला एक योग्य टायटल पण द्यावे लागेल. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड सी. नोट मेकिंग
or mind mapping. Here another passage will be given and on that passage you to do the completion task. या प्रश्नात एक स्वतंत्र पॅसेज दिला जाईल. क्वेश्चन सेकंडच्या सी भागामध्ये या पॅसेजवर एकतर नोट्स पूर्ण करायच्या किंवा माइंड मॅपिंगची डायग्राम पूर्ण करायची. माइंड मॅपिंग काय आहे हे तुम्हाला सांगितले जाईल. नोट मेकिंग हे 12वीमधील विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि 11वीमधील विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये नोट मेकिंग आणि माइंड मॅपिंग हे रायटिंग स्किलमध्ये नाही, परंतु ते 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि ते तुम्हाला शिकवले जाईल. हिअर रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन. मीन्स या ठिकाणी पहा, क्वेश्चन सेकंड ए मार्किंग स्कीम a plus b plus c is equal to 12 plus 3 plus 3 is equal to 18 marks. Now section second, that is poetry. दुसरा जो सेक्शन आहे यामध्ये पोएट्री आहेत, पोएम्स आहेत. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन, मार्क्स 14. पोएट्री या सेक्शनमध्ये 2 भाग आहेत, क्वेश्चन थर्ड ए अँड क्वेश्चन थर्ड बी. तर क्वेश्चन थर्ड ए कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोएम फॉर 10 मार्क्स. या प्रश्नात 10 मार्काच्या ॲक्टिव्हिटी असतील. प्रत्येक प्रश्न ॲक्टिव्हिटी ही 2 मार्क्सची असेल. ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्या तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी फर्स्ट ग्लोबल अंडरस्टँडिंग, ॲक्टिव्हिटी 2 इन्फरन्स इंटरप्रिटेशन और ॲनालिसिस, ॲक्टिव्हिटी 3 पर्सनल रिस्पॉन्स, ॲक्टिव्हिटी 4 पोएटिक डिव्हाइसेस, ॲक्टिव्हिटी 5 क्रिएटिव्हिटी. तर यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात हे आपण जेव्हा पोएट्रीचे प्रश्न सोडवून घेणार आहोत तेव्हा तुम्हाला सांगितले जाईल. क्वेश्चन 3b ॲप्रिसिएशन. इट ऑल्सो हॅज 4 मार्क्स. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. Scene extract of 10 to 15 lines from another poem not asked in question 3a. Here you have to write the appreciation of one poem. Question 3a मध्ये जी कविता दिलेली असेल त्या कवितेच्या व्यतिरिक्त क्वेश्चन 3b मध्ये दुसरी कविता दिली जाईल आणि त्या कवितेसाठी तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. ॲप्रिसिएशनमधील क्वेश्चन्स अबाउट द पोयम, टायटल, पोएट. बी थीम, जिस्ट. सी पोएटिक स्टाईल, लँग्वेज, फिगर्स ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स. ई मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोयम. अँड एफ युअर ओपिनियन अबाउट द पोयम. अशा पद्धतीने सेक्शन सेकंड पोएट्री हा 14 मार्कासाठी एक्झामसाठी असेल. स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन क्वेश्चन फर्स्ट ए, क्वेश्चन सेकंड ए, क्वेश्चन 3a. Remaining sections we will see in the next video. Okay, thank you.